नमस्कार विद्यार्थ्यांनो. 12वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती, त्याच्यामधील प्रकरण 5 आहे ठेवी. बघा आता, ठेवी म्हणजे काय नक्की तर कंपन्या काय करत असतात, जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून काय करत असतात, स्वीकारत असतात व आपली भांडवल उभारणी करतात. म्हणजे एखादी बँक असेल, एखादी कंपनी असेल, बँका काय करतात, त्याच्यामध्ये जे लोक असतात किंवा जनता असतात त्यांच्याकडून काय करत असतात, त्यांनी एखादी सेविंग केलेली असते किंवा बचत केलेली रक्कम असते, तर ती काय करतात, ठेव म्हणून आपल्या बँकेमध्ये काय करत असतात, ठेवत असतात. म्हणजे ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जांच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे. बघा आता, ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून काय असते, मिळणारी कोणतीही रक्कम असते. तसेच कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम असते. तसेच परदेशी सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम असते. म्हणजे अशा प्रकारची जी रक्कम असते तर ती काय असते, ठेव असते. तसेच ठेवींच्याद्वारे काय होतं, ठेवींच्याद्वारे अथवा कर्जांच्याद्वारे काय असतं, अथवा कोणत्याही इतर स्वरूपात काय होतं, निधींचा स्वीकार करणे याचा समावेश कशामध्ये होतो, तर ठेवीमध्ये होत असतो. तसेच या ठेवींच्या सर्व अटी या ठेव पावतीत काय केले असतात, नमूद केलेले असतात. म्हणजे एखाद्या बँकेने काय केलेले असते, एखाद्या लोकांकडून किंवा जनतेकडून ठेव घेतली किंवा त्यांनी बचत केलेली रक्कम बँकेने ठेव स्वरूपात ठेवली त्यांच्याकडे, तर ती काय करत असते, बँक काय करत असते, त्यांना एक ठेव पावती दिलेली असते. म्हणजे एखादं सेविंग अकाउंट असेल, बचत खाते असेल, तर त्यांच्यामध्ये रक्कम जमा केल्यानंतर बँक काय करत असते, त्या व्यक्तीला त्याची पोच पावती किंवा ठेव पावती काय करत असते, देत असते. काही वेळेस काय करतात, तर म्हणजे कंपनी काय करत असते, आम जनतेकडून किंवा तिच्या सभासदांकडून काय करत असते, ठेवी स्वरूपात रक्कम स्वीकारते. त्यावेळी काय करत असते, तिच्या भांडवलात वाढ होण्यास काय होत असते, मदत होत असते. तसेच भांडवल उभारणीचा हा काय तर एक अत्यंत स्वस्त काही मार्ग आहे. तसेच ठेवींच्या माध्यमातून काय करत असतात, भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर काय होत असतं, नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही. कारण ठेवी या काय असतात, अल्प मुदतीसाठी काय केले असतात, स्वीकारलेल्या असतात. बघा आता, ठेव म्हणजे काही आपण पूर्ण त्याचा अभ्यास मागील चॅप्टरमध्ये केलेला आहे. आता आपण अभ्यासणार आहोत ठेवींची स्वीकृती. बघा आता, खालील काही कंपन्या वगळता ठेवी काय करण्याचा स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या. बघा आता, पहिलं आहे बँकिंग कंपनी. बघा आता, आत्ताच पहिलं आपण बँका काय करत असतात, तर बँका लोकांकडून किंवा जनतेकडून काय करत असतात, ठेवी स्वीकारत असतात. काही लोक काय करतात, एखादी सेविंग केलेली आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे 10,000 रुपये आहेत. मग ते 10,000 रुपये त्याला एक महिना लागत नाहीत किंवा त्याला आत्ता लगेच ते खर्च करायचे नाही. मग ते काय करतो, तर ती रक्कम बँकेमध्ये ठेवतो. 1 महिन्यासाठी ठेवतो, 6 महिन्यासाठी ठेवतो, वर्षासाठी ठेवतो, बरोबर आहे. म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणून काय करत असतो, ठेवत असतो. मग ती रक्कम तिथे त्याने ठेवल्यानंतर त्याला काय करतात, त्याची एक पोच पावती किंवा ठेव पावती काय केलेली असते, देतो. ती बँक काय करत असते, देत असते. म्हणजेच बँका काय करत असतात, लोकांकडून ठेव स्वरूपात त्याची ठेवीची काय करत असतात, स्वीकृती करत असतात. त्याचबरोबर आहे, ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही. बघा आता, काही कंपन्या असतात, त्यावेळेस काय करत असतात, बँकांना किंवा कंपन्यांना कशाची भांडवलाची काय असते, एखादी कंपनी त्याला सुरू करायची, त्यावेळेस काय असतं, त्याला भांडवलाची गरज असते. मग ती भांडवलाची गरज भागवण्यासाठी काय करत असते, बँक सभासद जोडत असते. फॉर एक्झाम्पल जे भागधारक, मग ते भागधारक काय करतात, कंपनीमध्ये काही पैसा गुंतवून त्याचे काय करत असतात, शेअर्स खरेदी करत असतात. मग ते शेअर्स खरेदी केल्यानंतर काय होतं, तर ती व्यक्ती त्या कंपनीची काय असते, भागधारक असते, सभासद होते. आणि ती व्यक्ती सभासद झाल्यानंतर त्या कंपनीला काय होते, त्या भांडवलाची उभारणी होत असते. म्हणजे
त्याचबरोबर गृहकर्ज पुरवठा कंपनी असेल, सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी असेल. म्हणजेच कंपनी कायदा 2000 काय असते, कलम 73 ते 76 मध्ये. आणि कंपनी ठेव 2014 ठेव स्वीकारण्याबाबत काय केले असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील काय केले असते, तरतुदींची पूर्तता करून काय केले असते, ठेवी स्वीकारता येतात. बघा आता मग ठेवींची स्वीकृती कोण करतं, तर पुढे तुम्हाला एक चार्ट दिसतोय, त्याच्यामध्ये सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या जातात आणि जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जातात. मग त्याच्यामध्ये खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, पात्र सार्वजनिक कंपनी असेल. बघा आता सभासदाकडून आणि जनतेकडून म्हणजे ठेवींची स्वीकृती. आता आपण आत्ताच पाहिलं की एखादी कंपनी उभारायची आहे, तर त्याच्यामध्ये किंवा मी एक स्वतः सभासद आहे किंवा मी आणि माझे मिस्टर असतील, तर त्यांनी एक कंपनी काय केलेली आहे, खाजगी कंपनी उभारलेली आहे. मग त्यावेळेस आम्हाला भांडवलाची गरज आहे. त्यावेळेस मग आम्ही काय करतो, तर एखादे नातेवाईक असतील तर नातेवाईकांकडून काय करत असतो, ठेवी स्वीकारत असतो. म्हणजे खाजगी कंपनी ही काय करते, सभासद, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून काय करते, ते ठेवी स्वीकारत असते. मग त्याच्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं काय करतात, कंपनीमध्ये सभासद किंवा भागधारक असतात, ते कंपनीमध्ये काय करत असतात, भांडवल गुंतवत असतात. त्या कंपनीचे काय करत असतात, शेअर्स खरेदी करतात आणि त्याच्यामध्ये भांडवलाची उभारणी करतात. त्याचबरोबर पुढचं आहे जनतेकडून ठेवी. बघा आता जनतेकडून ठेवी म्हणजे काय, तर एखादी व्यक्तीला पैसे गुंतवायचे आहेत, मग त्याच्यामध्ये काय करत असतात, ती व्यक्ती जनतेकडून ठेवी म्हणजे त्या व्यक्तीला त्याची तिने बचत केल्यानंतर तो पैसा कुठे गुंतवायचा, तर ती कशामध्ये गुंतवते, तर बँकेमध्ये गुंतवत असते. म्हणजे ठेवींची स्वीकृती ही सभासदांकडून होत असते, त्याचबरोबर जनतेकडून होत असते. त्याच्यामध्ये बघा आता खाजगी कंपनी असते. खाजगी कंपनी ही काय करते, सभासद, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून ठेवी स्वीकारत असते. त्याचबरोबर पुढचं आहे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी काय करते, तर ही सार्वजनिक कंपनी सभासद किंवा संचालकाकडून काय करत असते, ठेवी स्वीकारू शकते. पुढचं आहे पात्र सार्वजनिक कंपनी. बघा आता पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, तर अशी कंपनी की जिची काय असते, निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा काय कमी नाही किंवा जिची वार्षिक उलाढाल काय केलेली असते, ही 500 कोटीपेक्षा कमी नाही आणि सभासदांच्या काय केले असते, सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष काय केलेले असतो, ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी सार्वजनिक कंपनी. बघा आता आपण काय पाहिलं, तर एखादी ठेवीची स्वीकृती करायची असेल किंवा ठेव स्वीकारायची असेल, तर त्याच्यामध्ये काय करतात, तर ठेव म्हणजे काय थोडक्यात, तर एखाद्या व्यक्तीने काय केलेली असते, बचत केलेली रक्कम असते, हळूहळू साठवलेली काय असते, रक्कम असते. तर ती रक्कम काय करत असते, व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये गुंतवत असते किंवा एखाद्या बँकेमध्ये काय करत असते, ती ठेवत असते. मग ती ठेवल्यानंतर तिला काय होत असते, तर त्याच्यामध्ये व्याजा स्वरूपात म्हणजे एखाद्या बँकेमध्ये तिने ठेवली तर ती फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली, तर तिला 6 महिन्याच्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली तर तिला त्याच्यामध्ये काही रक्कम म्हणजे व्याजाच्या स्वरूपात काय होत असते, मिळत असते. त्याचबरोबर एखाद्या कंपनीमध्ये तिने पैसा गुंतवला किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर त्या व्यक्तीला काय होतात, तर ती काही अंशी म्हणजे तिने जेवढे भांडवल किंवा जेवढ्या भांडवलाची किंवा पैशाची उभारणी किंवा पैसा त्या कंपनीमध्ये गुंतवला असेल, तर तेवढ्या स्वरूपात काय असते, तर ती व्यक्ती त्या कंपनीची काय असते, मालक असते. मग ती काय करते, तर त्या कंपनीचे भाग खरेदी केल्यानंतर ती त्या भागाची किंवा त्या शेअरची किंमत वाढल्यानंतर ती काय करते, त्या शेअर्स विकते. म्हणजे ती त्या कंपनीचे काय असते, एक मालक असते, तेवढ्या अंशी काय असते, मालक असते. मग ती आपले शेअर्स कधीही विकू शकते. मग ती
त्याची किंमत वाढल्यानंतर काय करते, ते विकते आणि त्याच्यामधून तिला काय होतं, तर त्याच्यामधनं तिला जास्त रक्कम मिळत असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा एखादी म्हणजे आम जनतेकडून किंवा सभासदाकडून काय केलेले असतात, एखाद्या बँकेने एखाद्या कंपनीने काय केलेले असतात, ठेवी स्वीकारलेल्या असतात. म्हणजे एखादा सभासद आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या बँकेमध्ये काय करत असतो, पैसा गुंतवल्यानंतर किंवा ठेवल्यानंतर त्या कंपनीचे किंवा त्या बँकेचे काय असतो, सभासद होत असतो. मग ती सभासदामुळं काय होतं, तर त्यांच्यामध्ये भांडवल, त्या व्यक्तीला किंवा कंपनीला भांडवलाची काय असते, भांडवलाची उभारणी होत असते. एखादी कंपनी असेल किंवा एखादा बँक असेल, तर त्यांना पैसा कुठून येतो, तर आम जनतेकडूनच पैसा मिळत असतो. म्हणजे आम जनतेने त्यांच्यामध्ये पैसा गुंतवला किंवा त्यांच्याकडे ठेवी ठेवल्या, तर त्या स्वरूपातच त्यांना काय होत असतं, पैसा किंवा भांडवल मिळत असतं. अशा प्रकारे आपण ठेव किंवा ठेवींची स्वीकृती ही कोणाकडून होत असते किंवा ठेवींची स्वीकृती कोण करतं, तर हे आज आपण अभ्यासलेलं आहे. बघा आता परत एकदा बघा, आपण पाहिलं की ठेवींची स्वीकृती कोण करत असते, ही बँकिंग कंपनी किंवा ज्या म्हणजे खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्या, त्याच्यामध्ये बँकिंग कंपनी असेल, ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, तसेच गृहकर्ज पुरवठा कंपनी, त्याचबरोबर सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी. त्याचबरोबर ठेवींची स्वीकृती कोण करतं, तर सभासदांकडून आणि जनतेकडून होत असते. त्याचबरोबर सभासदांकडून ठेवी त्याच्यामध्ये खाजगी कंपनी असेल, सार्वजनिक कंपनी असेल, त्याचबरोबर पात्र सार्वजनिक कंपनी असेल. त्याचबरोबर जनतेकडून ठेवी त्याच्यामध्ये पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी ह्या काय करत असतात, तर ठेवींची स्वीकृती स्वीकारत असतात. अशा प्रकारे आज आपण इथेच थांबूया. ठेवी म्हणजे काय किंवा ठेवींची स्वीकृती कोण स्वीकारतं, तर याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. इथेच आपण थांबूया. धन्यवाद.